नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लोड जिल्हा परभणी। आज आहे 9 मे 2023। आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये 7 तारखेपासून पूर्व विदर्भाकडून पाऊस येणार आहे, 8ला मराठवाड्याकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज सांगितला होता आणि तसाच पाऊस पडला। 7ला पडला पूर्व विदर्भात, 8ला पश्चिम विदर्भात आणि आज 9ला पडणार आहे मराठवाड्याकडे। तर आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येतोय। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पावसाचा मुक्काम वाढला, म्हणजे राज्यात आता आज आहे 9 मे पासून ते 16 मे पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज मराठवाड्यात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे, पण उद्या 10 मे पासून राज्यामध्ये सगळीकडे पावसाला सुरुवात होणार आहे। 10 मे, 11 मे, 12, 13, 14, 15 मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे। सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण एक भागातून सुरुवात करू, म्हणजे 9 मे ते 15 मेच्या दरम्यान जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे, तिकडे ऊसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी आंब्याची काळजी घ्यायची। त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे, नाशिककडे, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची। त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच पंढरपूर, लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, कारण की 10 ते 15 मेच्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे, म्हणजे एक पिकाचं पाणी वाचेल असा पाऊस पडणार आहे। पण या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागात देखील सगळीकडे 10 ते 15 मेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा।